खेड तालुक्यातील धरणामधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आदिवासी कातकरी बांधवांना नदीत मासेमारी करता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे खूप कमी प्रमाणात मासेमारी होत असून नदीतील सर्वच माशांचे दर वधारलेत। धरणातून अचानक पाणी सोडल्यास नदी पात्रातील पाण्याची पातळी वेगाने बदलते, ज्यामुळे मासे वाहून जाणे, अडकणे किंवा दगावणे असे प्रकार घडतात। काही मासेमार बांधवांच्या मते पाणी सोडल्यास मासे वाहून जातात, तर काहींच्या मते नदीचे पात्र रुंदावल्याने त्यात मासे सापडत नाही। मासे खाली पडले पाण्याच्या लोटाने त्याच्यामुळे भेटत नाही का मासे? हा, त्याच्यामुळे चिलापी मासा भेटत नाही। मग आता आज रेट काय? आज रेट आहे चिलापीचा 150 रुपये, पांढरे मासे खवले 100 रुपये किलो, मळ्या 150 रुपये पावशेर, भुगळे 150 रुपये पावशेर, जिलापी 150 रुपये, चिलापी 150 रुपये किलो। मागच्या आठवड्यापर्यंत 100 रुपये। हा मागच्या आठवड्यापर्यंत 100 होते। आता पाणी आल्यामुळं चिलापीचा रेट वाढलं, 150 रुपये किलो लागतो। शिवाजी तुकाराम मुकणे। नदीला मासे शॉर्ट मिळतात कमी जरा, त्याच्यामुळं बाजार जास्ती आहेत। का बरं कमी होतात मासे? पाण्याचा प्रश्न असतो, पाणी आहे ना जादा नदीला, पाणी सोडलेलं पाणी असलं की मग मासे कमी मिळगत राहते, मिळगत कमी राहिले की मग मासे बाजार जास्त राहतो। काय काय बाजार येतात आता 150 रुपये आजच्याला कशाचे? चिलापीचे, जिलापी 150, बाकीचे बाकीचे 100 आहे खवले पांढरे जे असन ते। खेकडी 400 रुपये किलो। किलो। बरं आता हे मासे सोडल्यामुळे काय पुढे जातात तरी पण? नाही, पाणी सोडल्यामुळं काय होतं, पाण्याचा पात्र जास्त वाढतो आणि मग नदीमध्ये आपल्याला धरायचं जमत नाही, असा विषय। म्हणजे मासे पुढे जातात उजनीपर्यंत असं नाही ना काय? उजनीपर्यंत जात ना, तसा काही नाही, जाग्यावर असतात मासे, पण सापडत नाही पाणी पात्र वाढल्यामुळे। पात्र वाढलं।